कापूस पिकावर तिसरी फवारणी का घ्यावी, कोणती घ्यावी, अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मित्र देतोय। मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओज किती वर्षापासून पाहताय? व्हिडिओच्या खाली एक चांगली कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहून काही फायदा होतोय का ती सुद्धा कमेंट करा। मित्रांनो, जर या अवस्थेमध्ये तुमची कापूस पीक असेल, सध्याच्या काळामध्ये 60-70 दिवसाच्या आसपास कापसाची लागवड करून झालेली असेल, तर या टायमाला तुम्ही कापूस पिकावरती तिसरी अतिशय महत्त्वाची फवारणी आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये कोणतं कीटकनाशक वापरावं, कोणतं बुरशीनाशक वापरावं अतिशय थोडक्यात सांगतो। ह्या अवस्थेमध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही पाते, काही फुलं आणि थोड्याफार प्रमाणामध्ये खालच्या साईडला जर पाहिलं तर बोंड लागायला तर सुरुवात झालेली असते। एक चांगलं कीटनाशक, खालच्या साईडचे बोंड सोडू नये म्हणून एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं आहे। आणि पातेगळ होऊ नये, जास्तीत जास्त पाते लागावे याच्यासाठी एखादं चांगलं टॉनिक जर वापरलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा जो रिझल्ट आहे तर तो तिथं पाहायला मिळत असतो। शेतकरी मित्रांनो, एक सिजंटा कंपनीचं आयसोसायक्लोसेरम हा घटक असलेलं सिमोडिस या नावाचं कीटकनाशक आहे। जर तुमची कापूस एकदम चांगली आहे, चांगलं उत्पादन भेटू शकते असं तुम्हाला अपेक्षित आहे, तर अशा टायमाला थोडं महाग आहे मित्रांनो। सिमोडिस या कीटकनाशकाचा जर वापर केला तर तुमचा थ्रिप्स आहे, मावा आहे, तुडतुडा आहे, सगळ्या प्रकारच्या ज्या काही आळ्या वगैरे असतात आणि त्याच्यासोबतच सगळ्या प्रकारचे जे काही रस शोषण करणारे किडे असतात तर ते आपल्या पिकावरती कंट्रोल झालेले तिथं पाहायला मिळणार आहे। जर सिमोडिस वापरायचं असेल तर तुम्ही 20 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी सिमोडिस या कीटकनाशकाचा वापर करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, पुढच्या कीटकनाशकाचा जर विचार केला तर डायफ्युन्थिरॉन, डायनोटेफ्युरॉन प्लस प्रायरिप्रॉक्झिफेन हा टेक्निकल घटक असलेलं एक बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं रॉनफेन या नावाचं कीटकनाशक आहे। जर पांढरी माशी आणि त्याच्यासोबतच हिरवा तुडतुडा फक्त या दोन रस शोषण करणाऱ्या किडींचा अटॅक जास्तीत जास्त असेल तर अशा टायमाला तुम्ही रॉनफेन या कीटकनाशकाचा वापर करू शकता 25 ते 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। थ्रिप्सवरती याचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला थोडा कमी असल्याचा पाहायला मिळतो। एकदमच या टायमाला काय होतं माहिती का, पानाच्या पाठीमागच्या साईडने थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्तीत जास्त अटॅक आपल्याला झालेला पाहायला मिळतो। जर आपण वेळेवर थ्रिप्स या रस शोषण करणाऱ्या किडीचा जर बंदोबस्त नाही केला तर आपल्या पूर्ण जे कापसाचं पीक आहे तर ते बर्बाद होऊ शकतं। मग थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी जर विशेष करून तुम्हाला असं कोणतं कीटकनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये पोलिस या कीटकनाशकाचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो। 8 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड प्लस फिप्रोनिल हे एकत्रित कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय। किंवा शेतकरी मित्रांनो, टॉल्फॅन पायराइड हा टेक्निकल घटक असलेलं जे निचुनो कंपनीचं तयाची या नावाचं कीटकनाशक येतंय पहा, तर तुम्ही 25 ते 30 मिली तयाची किंवा GSP कंपनीचं यमराज या नावाचं कीटकनाशक येतंय, तुम्ही यमराज किंवा तयाची 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी या कीटकनाशकाचा देखील वापर तिथं करू शकता। शेतकरी मित्रांनो, एकतर सिमोडिस वापरा, ऑलराऊंडर सगळं ज्या किडी आहेत तर त्या कंट्रोल होऊ शकता। पांढरी माशी जर खूप असेल, तुडतुडा जर खूप असेल तर रॉनफेन वापरा। थ्रिप्स जर खूप असेल तर तयाची किंवा शेतकरी मित्रांनो पोलिस या कीटकनाशकाचा तुम्ही फवारणीमध्ये वापर हा करू शकता। तर 4-5 ऑप्शन आहेत मित्रांनो, तुमच्या प्लॉटवर नेमका अटॅक कशाचा आहे, कारण तिसरी फवारणी करताना या अवस्थेत वेगवेगळ्या प्लॉटवर वेगवेगळ्या रस शोषण करणाऱ्या किडींचा कदाचित आपल्याला जो अटॅक आहे तर तो पाहायला मिळत असतो। त्या हिशोबाने आपल्याला कीटकनाशक जे निवडणं आहे तर ते अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यानंतर एखादं साधं सुद्धा बुरशीनाशक निवडायचं आहे मित्रांनो, एकदम भारी मी तुम्हाला सांगत आहे, ज्याच्यामध्ये क्रिस्टल कंपनीचं 22 या नावाचं बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये कार्बनडायझिन 50% हा टेक्निकल घटक आहे मित्रांनो, तर तुम्ही 22 या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। किंवा शेतकरी मित्रांनो, कार्बनडायझिन प्लस मँकोझेब असे दोन्ही दुहेरीरित्या काम करणारं जे UPL कंपनीचं साप नावाचं बुरशीनाशक आहे मित्रांनो, तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। तर मित्रांनो, एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक टॉनिक, जेणेकरून जास्तीत जास्त पाते धारणा होईल, पातेगळ स्टॉप व्हायला मदत होईल। ॲम्युनो ॲसिड हा घटक असलेलं एक पाटील बायोटेक कंपनीचं फॉलिबियॉन या नावाचं एक टॉनिक आहे मित्रांनो, तुम्ही त्याचा वापर करू शकता 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। किंवा शेतकरी मित्रांनो, कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं एक चांगलं टॉनिक आहे मित्रांनो, फंटॅक प्लस या नावाच्या टॉनिकचा सुद्धा तिथं तुम्ही वापर करू शकता 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक टॉनिक आणि एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला विसरू नका, जेणेकरून आपण जे औषधं फवारणी करतो तर ते पानामध्ये प्रॉपर पेनेट्रेट झालेले आपल्याला पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, ही तिसरी फवारणी तुम्हाला कशी वाटली, याच्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगतोय, कोणत्या कीटकनाशकाचा चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय, व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। ही फवारणी केल्यानंतर तुमच्या जे काही कापूस पिकावरील जे प्रॉब्लेम आहे तर ते सॉल्व्ह होत आहेत की नाही ते सुद्धा कमेंट करा मित्रांनो। बोंड अळीसाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा।